कैबिनेट उपसमिति ने आज कोंकण में रत्नागिरी जिले के रत्नागिरी तालुका में एमआईडीसी क्षेत्रों में 2 प्रमुख परियोजनाओं को मंजूरी दी है। इन परियोजनाओं से कोंकण में 29,550 करोड़ का निवेश होगा। उद्योग मंत्री उदय सामंत ने अपने प्रयासों से सिलिकॉन वेफर्स और चिप्स के उत्पादन में अग्रणी वेल्लोर सूचना प्रौद्योगिकी पार्क लिमिटेड, इसके अलावा रिलायंस इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड, इन कंपनियों ने निवेश के लिए रत्नागिरी जिले को चुना है। नमस्कार। आजचा दिवस हा माझ्या राजकीय जीवनातला अतिशय आनंदाचा दिवस आहे। ज्या उद्देशानं रत्नागिरीतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्याच रत्नागिरीमध्ये सुमारे 30,000 युवक आणि युवतींना रोजगार देणारा प्रकल्प मी उद्योग मंत्री झाल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणू शकलो, याबद्दल मला मनापासूनचं समाधान आहे। आज झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी काही विशेष धोरण निर्माण करून त्यानंतर जी कॅबिनेट सब कमिटी झाली, त्याच्यामध्ये वेल्लोरे आयटी पार्क हा रत्नागिरीमध्ये 19,550 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा प्रकल्प आम्ही मंजूर करण्यामध्ये यशस्वी झालो। रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा दुसरा 10,000 कोटीचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये मंजूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। पहिल्या टप्प्यातला प्रकल्प वेल्लोरे आयटी पार्कचा होईल। त्याच्यातनं सुमारे 30,000 ते 33,000 युवक आणि युवतींना रोजगार रत्नागिरीमध्येच मिळणार आहे। आचारसंहितेच्या अगोदर त्याच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तामिळनाडू बेस असलेली ही कंपनी आहे आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की आतापर्यंतच्या कोकणातल्या इतिहासातलं सगळ्यात मोठे प्रकल्प हे रत्नागिरी तालुक्यामध्ये होत आहेत। स्टरलाइटची जमीन जी आम्ही भूसंपादन केली होती, ती नंतर कोर्टामध्ये काही उद्योजक केले होते, ती जमीन आज एमआयडीसीच्या ताब्यात आलेली आहे आणि त्याच जमिनीवर वेल्लोरे आयटी पार्क हा करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी मनापासून धन्यवाद देतो। माझ्या राजकीय जीवनाचं हेच उद्दिष्ट होतं की ज्या मतदारसंघानं मला राजकीय मोठं केलेलं आहे, त्या मतदारसंघातल्या तरुणांना आणि तरुणींना त्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या युवकांना आणि युवतींना रोजगार देणारं दालन आज खुलं झालंय, याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून हा आनंद आपल्या बरोबर शेअर करावा म्हणून मी आपल्याशी संवाद साधतोय। तातडीनं हा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू होणार आहे।